नमस्कार. मी डॉक्टर अनिता बेलापूरकर. आज आपण समावेशित शिक्षण याविषयी आधीच्या 2 भागांमध्ये जी माहिती बघितली, त्याच्या संदर्भात तिसरा भाग म्हणजे समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापन पद्धती याविषयी माहिती पाहणार आहोत. समावेशित शिक्षण याची माहिती घेत असताना किंवा याच्या अध्ययन अध्यापन पद्धतीबद्दल आपण जेव्हा चर्चा करत असतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की समावेशित शिक्षण यामध्ये समावेशित शाळा जी आपण म्हणतो, समावेशित शाळेमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. आता हे कोणत्या प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत, तर समावेशित शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थी जे दिसणार आहेत ते आपल्याला दिसतील की यामध्ये विविधतेने नटलेलं, जसं आपण म्हणतो तसं विविधतेने नटलेला असा हा आपला वर्ग असणार आहे, समावेशित वर्ग. विविधता, डायव्हर्सिटी. मग कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गात असणार आहेत, तर धार्मिक विविधता, वेगवेगळ्या धर्माचे विद्यार्थी आपल्या वर्गात असणार आहेत, वेगवेगळ्या रंगाचे विद्यार्थी आपल्या वर्गात असणार आहेत. आपण जेव्हा म्हणू शाळा, एखाद्या वेळेस एका शाळेमध्ये मुलींची शाळा असू शकेल, मुलांची शाळा असू शकेल, किंवा एखादी शाळा असू शकेल की ज्याच्यामध्ये मुलांचा आणि मुलींचा समावेश असेल. वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वाचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले, वेगवेगळ्या शैक्षणिक परिस्थितीतून आलेले, वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतून आलेले, याखेरीज विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या अध्ययन क्षमता देखील असतात आणि वेगवेगळ्या अध्ययन क्षमता असणारे, वेगवेगळे बुद्धिगुणांक असलेले, सामाजिक क्षेत्रांमधील भेद असलेले, अशा असंख्य क्षमता असलेले, असंख्य भेद असलेले विविध प्रकारचे विद्यार्थी आपल्या समावेशित वर्गामध्ये असणार आहेत. आणि मग समावेशित वर्गामध्ये असे जर विद्यार्थी असतील तर त्यांच्या दृष्टीने आपल्याला विविध अध्ययन अध्यापन पद्धतींचा वापर करायला लागणार आहे. यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या अध्यापनातील आजचे महत्वाचे घटक असणार आहेत समावेशित शिक्षण तत्वे. समावेशित शिक्षणाच्या तत्वाची आपण पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत. त्यामुळे आपल्याला समजेल की अध्ययन अध्यापन पद्धती विविध प्रकारच्या वापरणं आपल्याला आवश्यक का आहे. त्यानंतर समावेशित वर्गातील अध्ययन अध्यापन समजून घेणे, विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षण विषयक गरजा ओळखण्यासाठी नेमकं काय करावं लागणार याची माहिती घेणे, वैयक्तिक शैक्षणिक योजना म्हणजे काय, ती कशा प्रकारे त्याचं नियोजन केलं जातं, कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते याची माहिती घेणे. त्यानंतर अनुदेशनासाठी प्रभावी पद्धती, तर समावेशक वर्गामधील अध्यापनाचे आव्हान पूर्ण करताना आपल्याला कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जायला लागणार आहे आणि आपण ते कुठल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. समावेशित वर्गात उपयोगात येणाऱ्या अध्ययन अध्यापन पद्धती मग कोणकोणत्या असतील, सहकार्यात्मक अध्यापनाची तंत्र कोणकोणती आहेत, समवयस्क मार्गदर्शन म्हणजे काय, प्रकल्प आधारित अध्ययन म्हणजे काय, समस्या आधारित अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा म्हणजे नेमकं काय, आणि वैविध्यपूर्ण अनुदेशन, डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर सुरुवात करूया. समावेशित शिक्षण तत्वे या संबंधी आपण आधीच्या सेशनमध्ये माहिती बघितलेली, त्याची उजळणी पुन्हा करताना समावेशित शिक्षण कशासाठी आपण विविध अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर करणार आहोत, तर समावेशित शिक्षणाची जी काही तत्व आहेत त्यानुसार आपण या पद्धतींचा वापर करणार आहोत. परत एकदा उजळणी करताना घटक, शिकण्याची क्षमता, सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय नाही, तर बोधात्मक कौशल्यांची श्रेणी ठरवून त्यानुसार विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते का, तर नाही. मग काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता याचं निदान करून त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्यानुसार अध्ययन अध्यापन पद्धतीचा उपयोग केला जातो. अध्ययनातील अडचणी आपण जनरल स्कूल किंवा सर्व सामान्य शाळा याच्यामध्ये शिक्षक किंवा पालक देखील कुठे कुठे या अडचणींना विद्यार्थ्यांमधील कमतरता असं म्हणून पाहतात किंवा असा दृष्टिकोन असतो. पण समावेशित शिक्षणामध्ये आपण अडचणी
याचा बागुलपणा न करता अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करून त्यानुसार विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार आपण अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया सुलभ करतो. अभ्यासक्रम तर इथे कमी यश मिळवण्यासाठी वैकल्पिक अभ्यासक्रम दिला जातो. सबसिडरी करिक्युलम आपण असं म्हणतो की त्याला हे येत नाही का, एवढा करिक्युलम एवढा अभ्यासक्रम त्याच्यासाठी पुरेसा आहे. परंतु समावेशित वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी समान अभ्यासक्रम राबवला जातो. फक्त हा समान अभ्यासक्रम राबवताना तो त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याला आशयाचं आकलन कसं होईल, त्याचा सक्रिय सहभाग प्रत्येक अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कसा राहील याकडे लक्ष केंद्रित केलं जातं आणि शिक्षक यानुसार अध्ययन अध्यापन करत असतो. मग समावेशित वर्गातील अध्ययन अध्यापन समजावून घेण्यासाठी आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला जेव्हा आपण म्हणतो की समावेशित वर्गातील अध्ययन अध्यापन, जिथे खूप विविधता भरलेली आहे आणि मग अशा ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अध्ययन करायला हवं, कशा प्रकारे इन्स्ट्रक्शन्स किंवा अनुदेशनाच्या पद्धती त्याला द्यायला हव्या, काय नेमक्या गरजा असतील. उदाहरणार्थ जर आपण अतिशय बुद्धिमान किंवा प्रज्ञावान विद्यार्थी असेल तर त्याला तुम्ही नेहमीच्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने अध्ययन अध्यापनाचा प्रयत्न केला, अनुदेशनाचा प्रयत्न केला तर त्याला वर्गामध्ये कंटाळवाणे वाटू लागेल किंवा त्याचा वर्गातली आवड, वर्गातला इंटरेस्ट नाहीसा होईल आणि मग तो वेगळ्या पद्धतीने आपल्या वर्गामध्ये काही त्रास दुसऱ्याला देणे किंवा अशा प्रकारच्या काही कृती करू शकेल. आपण जेव्हा स्लो लर्नर किंवा चांगल्या रीतीने शिकता येत नाही किंवा शिकण्याचा किंवा अध्ययनाचा वेग खूप कमी आहे, अशा विद्यार्थ्याला जर नेहमीसारखं शिकवू लागलं तर ते अनुदेशन त्याच्या दृष्टीने फायदेशीर होणार नाही. तर अनुदेशनाच्या गरजा ओळखणं हे शिक्षकाचं पहिलं काम आहे. मग विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणविषयक गरजा ओळखण्यासाठी, कारण समावेशित शाळेमध्ये सर्वसामान्य मुले तर असणारच आहेत, पण त्याखेरीज विशेष गरजा असलेली मुलं असणार आहेत आणि त्यांच्या शिक्षणविषयक गरजा ओळखणं अतिशय आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखायला लागतील. आपण यापूर्वी ज्याप्रमाणे स्पष्टीकरण केलं होतं, ज्याप्रमाणे चर्चा केली होती तसंच जर तुमच्या वर्गामध्ये दृष्टीदोष असलेला विद्यार्थी असेल तर त्याची वैयक्तिक गरज काय आहे ती ओळखा. त्याच्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे शैक्षणिक साधनांचा वापर करणं आवश्यक आहे ते ओळखा. एखादा जेव्हा आपण म्हणतो की शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक विद्यार्थी आहे, फिजिकली चॅलेंज विद्यार्थी आहे, गरज अशी नसते की तो बुद्धिमान नाही. एखादा असामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी देखील शारीरिक अपंगत्व असलेला असू शकतो. त्याच्या ह्या दोन्ही भौतिक आणि शैक्षणिक गरजा ओळखा, त्याच्या वैयक्तिक गरजा ओळखा आणि त्यानुसार कृती योजना तयार करा. मग ती कृती योजना कुठली तयार करतो आपण, तर ती विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी वैयक्तिक शैक्षणिक योजना याचं विकसन करतो. थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन. इंडिव्हिज्युअलाइज्ड असं म्हणलेलं आहे की त्या विद्यार्थ्यासाठीचा तो प्लॅन, त्या विद्यार्थ्यासाठीची ती योजना असते. त्या ठराविक विद्यार्थ्याला कुठल्या प्रकारे अनुदेशन आवश्यक आहे, त्याच्या गरजा कुठल्या हे ओळखून त्यानुसार नियोजन केलं जातं. त्या नियोजनानुसार अध्ययन अध्यापन होतंय की नाही त्याचं देखील निरीक्षण केलं जातं, नोंदी ठेवल्या जातात, विद्यार्थ्याच्या प्रगतीचं मापन केलं जातं आणि हा संपूर्ण असा एका विद्यार्थ्यासाठी अशी ती वैयक्तिक शैक्षणिक योजना किंवा इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन असतो. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती तर बघायचीच आहे, परंतु वैयक्तिक शैक्षणिक योजना जेव्हा आपण म्हणू तेव्हा मग कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी, उदाहरणार्थ आपण इथे परत परत जेव्हा आपण म्हणतो की डिसॅबिलिटीज किंवा अपंगत्व ह्याचाच फक्त विचार न करता तुमच्या वर्गामध्ये जर वेगळ्या धर्माचा असलेला विद्यार्थी, वेगळ्या संस्कृतीमधून आलेला विद्यार्थी, वेगळ्या सामाजिक वातावरणातून आलेला विद्यार्थी असेल तर अशा मुलांसाठी देखील तुम्हाला वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार करणे आवश्यक असतं. एखादा अतिशय इंटेरियर किंवा अतिशय अंतर्गत अशा भागातून आलेला आहे, आदिवासी भागातून आलेला मुलगा आहे, तर त्याला साधीशी गोष्ट आहे की भाषा समजून घेणं हीच त्याच्या पुढची मोठी समस्या असते. मग त्याच्यासाठी भाषा समजून घेणं किंवा त्याच्या भाषेचा आणि शाळेमधली जी आपण म्हणतो अधिकृत भाषा आहे
त्याचा मेळ घालणं, त्याच्यासाठी शिक्षकांनी वेळ देणं किंवा त्याच्यासाठी त्याच्या वर्गातल्या समवयस्क मुलांचा उपयोग करून त्याला मदत करणं, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या वैयक्तिक शैक्षणिक योजनेमध्ये अंतर्भाव असतो. परंतु सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की त्याच्या वैयक्तिक गरजा तुम्ही ओळखणं अतिशय आवश्यक आहे. एकदा का तुम्ही शिक्षकांनी वैयक्तिक गरजा ओळखल्या, की त्यानुसार इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन, वैयक्तिक शैक्षणिक योजना प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपल्याला करता येऊ शकते समावेशित वर्गामध्ये. मग आता विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणविषयक गरजा तर आपल्याला ओळखायच्या, त्यानुसार वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार करायची आहे. तर मग ओळखण्यासाठी, ह्या गरजा ओळखण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला नेमकं काय करणं आवश्यक आहे समावेशित शाळेमध्ये? तर अनुदेशन पद्धती, आता गरजा ओळखताना, अनुदेशन पद्धती ओळखताना अभ्यासक्रमाचा साकल्याने विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्या इयत्तेतला त्या विद्यार्थ्यांचे वयोगट लक्षात घेऊन, त्यांचा सर्वसामान्य बुद्धिगुणांक लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केलेला असतो. या अभ्यासक्रमामध्ये काही रूपांतरण करून अभ्यासक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या गरजानुसार बदल करून आपल्याला अनुदेशन देणं शक्य आहे का, या गोष्टीचा साकल्याने विचार करणं एक शिक्षक म्हणून आपल्याला आवश्यक ठरतं. मग आता प्रत्येक मुलासाठी विशेष गरजा आणि शिकण्याची विशिष्ट उद्दिष्टे, सर्वसामान्य उद्दिष्ट एखाद्या वर्गाची असतात किंवा एखाद्या इयत्तेची असतात. त्या उद्दिष्टानुसार प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम तयार केला जातो किंवा प्रत्येक स्तरावरील अभ्यासक्रम तयार केला जातो. अभ्यासक्रम तयार केल्यानंतर पाठ्यक्रम तयार केला जातो किंवा करिक्युलम, आफ्टर दॅट सिलेबस. पाठ्यक्रम तयार केल्यानंतर त्या पाठ्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या गरजांचा समावेश आहे किंवा नाही, याचा धांडोळा घेणं शिक्षकाच्या दृष्टीने आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने विशेष गरजा ओळखून अभ्यासक्रमामध्ये आवश्यक ते बदल, आवश्यक त्या गोष्टींना ॲड करणं हे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचे साध्य करण्यायोग्य कृतीमध्ये रूपांतरण. अभ्यासक्रम ही अतिशय मोठी संकल्पना आहे. त्या अभ्यासक्रमाचं पाठ्यक्रमाचे छोटे छोटे घटक किंवा आपण धडा म्हणतो किंवा घटक म्हणतो, या घटकामध्ये रूपांतर करणं, त्या घटकाचं पृथक्करण करणं. आणि त्या घटकाचं पृथक्करण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यात कुठला आशय आहे, कुठला आशय भाग आहे, त्या आशय भागासाठी कुठलं अनुदेशन पद्धती वापरली जाऊ शकते. आणि अनुदेशन पद्धती वापरताना त्या आशयाचं आकलन सगळ्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येणं आवश्यक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. वर्गामध्ये मागास असलेला विद्यार्थी, वर्गामध्ये हुशार असलेला विद्यार्थी, वर्गामधला सर्वसामान्य विद्यार्थी, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अनुदेशन कृतींची आवश्यकता असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या अध्ययन कृतींचं आयोजन करणं किंवा नियोजन करणं शिक्षकासाठी अतिशय आवश्यक आहे. तुमच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी आहेत आणि त्यानुसार त्यांच्या गरजा ओळखून आपल्याला अनुदेशन पद्धतीचा उपयोग करायचा. आणखीन काय करायला लागणार असेल आपल्याला गरजा ओळखण्यासाठी? हे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतोय, वेगवेगळ्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवतोय. हे शिकवत असताना विशेष गरजा असलेली मुले अभ्यासक्रम राबवताना यात कशी सहभागी होऊ शकतात ते बघणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही शिकवत असाल तेव्हा नेहमीच्या मुलांना तर तुम्ही नेहमीसारखं शिकवालच, पण एखादा मुलगा नेमकी त्याची काय अडचण आहे हे जर तुम्हाला शिकवताना लक्षात आलं तर त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करणं, त्याचं निरीक्षण जास्त करणं, त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणं. तुम्हाला लक्ष वैयक्तिकदृष्ट्या जसं देता येत नसेल तिथे तुम्ही वर्गामधील इतर विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेणं. समजा उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बुद्धिमान आहे, तुम्ही वर्गात शिकवताय, 35 मिनिटाचा तास आहे, ते शिकवत असताना तुम्ही जे शिकवता ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे ह्या वेगाने शिकवत असता. हे होत असताना कदाचित
त्या विद्यार्थ्याला पटकन समजेल, तो आणखीन काही करून रिकामा बसेल. अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचा उपयोग करून जर तुम्ही विशेष गरजा असलेल्या मुलांना मदत केली, त्यांना कसं सहभागी करता येऊ शकेल आपल्या नेहमीच्या अध्ययन पद्धतीमध्ये, अध्ययनामध्ये याचा विचार केला, याचं पूर्वनियोजन केलं, तर आपल्याला या शिक्षणविषयक गरजा ओळखून त्यांच्यासाठी अभ्यासक्रम चांगल्या रीतीने राबवता येऊ शकेल. उदाहरणार्थ, वाचण्यास अडचण येत असल्यास त्या विद्यार्थ्यासाठी ऑडिओ बुकचा उपयोग करणं आवश्यक आहे. तुम्ही ऑडिओ बुकचा उपयोग करा. हे लक्षात ठेवा की फक्त विशेष गरजा असलेला तो मुलगा की ज्याला वाचण्यात अडचण येते, कदाचित दृष्टीदोष असल्यामुळे, कदाचित त्याला वाचता येत नाही, कदाचित त्याला समजत नाही, जेव्हा तुम्ही ऑडिओ बुकचा उपयोग करता तेव्हा फक्त त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा नाही होत, तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील त्याच्यामध्ये फायदा होतो. ते परत तो आशय ऐकतात आणि इथे 2 ज्ञानेंद्रियांचा आपण उपयोग करतो. ते विद्यार्थी वाचतात पण आणि ऐकतात पण, आणि जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून जास्तीत जास्त आशयाचं चांगल्या रीतीने आकलन होऊ शकतं. त्यामुळे हे फक्त त्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना तर या ऑडिओ बुकचा उपयोग होत नाही, तर बाकीच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील त्याचा फायदा होतो. ऐकण्यात अडचण येत असेल, ऑडिओ बुक आहे पण ऐकण्यातच अडचण येत असेल, तर दृश्य साधनांचा उपयोग. आता इथे देखील सर्वसामान्य विद्यार्थी ऐकू शकतो. याबरोबरच जेव्हा दृश्य साधनांचा, जेव्हा आपण पिरॅमिड बघतो की कुठल्या ज्ञानेंद्रियांद्वारे आपल्याला चांगल्या रीतीने आशयाचं आकलन होतं, तेव्हा दृश्य माध्यम, त्यानंतर श्राव्य माध्यम आणि प्रत्यक्ष कृती, स्पर्श या सगळ्या गोष्टींचा विचार करता जितके जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा उपयोग आपण अध्ययनामध्ये करू, ते विद्यार्थी जितके जास्तीत जास्त त्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतील, तितकं त्यांना आशयाचं आकलन अतिशय चांगल्या रीतीने होईल आणि आकलन झालेल्या आशयाचं उपयोजन करणं, प्रत्यक्ष व्यवहारात वापरणं हे त्यांना अधिक चांगल्या रीतीने जमू शकेल. थोडक्यात इथं ऐकण्यात अडचण येत असेल तर दृश्य साधनांचा उपयोग, समजण्यात अडचण येत असेल तर कृतीवर भर द्या, उदाहरणांद्वारे समजून सांगा, दिग्दर्शन पद्धतीचा वापर करा, दाखवा त्या विद्यार्थ्याला की जेणेकरून त्याला चांगल्या रीतीने तो आशय समजेल. वैयक्तिक शैक्षणिक योजना किंवा इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं आपल्याला काय करायचं असतं, तर वैयक्तिक शिक्षण योजना ही एक अशी योजना आहे की ही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेली लिखित योजना आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिक उद्दिष्टे अर्थात त्या विद्यार्थ्याच्या अध्यापनाची वैयक्तिक उद्दिष्टे, अभ्यासक्रमामधील रूपांतरण, अभ्यासक्रमामधील बदल, प्रदान केलेल्या किंवा केल्या जाणाऱ्या सेवांचे वर्णन. उदाहरणार्थ, जर ऑडिओ बुक आपण एखादा वेगळा देत असेल तर तो प्रदान केली गेलेली सेवा आहे. उदाहरणार्थ, जर त्याची क्षमताचं किंवा त्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होत नसेल, स्लो लर्नर आपण जे म्हणतो, तर त्या विद्यार्थ्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीच्या सेवा प्रदान करतो किंवा सेवांचा उपयोग करतो. या सगळ्याचं वर्णन किंवा या सर्वांचं लिखित दृष्टीने नियोजन केलेलं असतं आणि हे नियोजन करून तो प्लॅन किंवा ती जी योजना आहे ती त्याची अंमलबजावणी करून प्रत्येक पायरीवर किती यश प्राप्ती झाली किंवा किती प्रगती होतीये त्या विद्यार्थ्याची याचा मागोवा घेणं, या सगळ्या गोष्टींचा. आणि जेव्हा आपण प्रगतीचा मागोवा घेत असतो तेव्हा प्रत्येक वेळेला यश मिळतच असं नाही, तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असतं, वेगवेगळे उपाय सुचवणं आवश्यक असतं. त्यानुसार म्हणूनच परत सांगताना, वैयक्तिक शैक्षणिक योजना IEP ही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेली एक लिखित योजना आहे की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याची वैयक्तिक उद्दिष्टे, रूपांतरे, अभ्यासक्रमातील रूपांतरे किंवा अध्ययन पद्धतीतील रूपांतरे आणि बदल, प्रदान केले जाणाऱ्या सेवांचे वर्णन करते आणि यशाचा मागोवा घेण्यासाठीचे उपाय यांचा देखील याच्यामध्ये समावेश करते. थोडक्यात, an individualized education plan is a documentary plan or is a documented plan developed for a student with special needs that describes individualized goals. त्या विद्यार्थ्याचे उद्दिष्ट, adaptations in the curriculum,
modifications in the curriculum and in teaching learning methods, in teaching learning strategies, in techniques of teaching learning. The services to be provided and includes measures for tracking achievement. प्रगती किती झाली, कामगिरी यशस्वी आहे की नाही याचा आढावा घेणे आणि त्यानुसार परत बदल करणे. थोडक्यात ही एक सायकल आहे. थोडक्यात एका प्रकारे इथं थांबत नाही किंवा एखादं प्रॉडक्ट किंवा उत्पाद निर्माण झालं की संपली ही प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया आहे, ही सतत निरंतर चालू असते आणि या वैयक्तिक शैक्षणिक योजनेमध्ये सुद्धा प्रगतीनुसार बदल केले जातात. वैयक्तिक शैक्षणिक योजना उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची जर आपण म्हणलं तर इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे आणि तो त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थ्याच्या मानाने थोडासा आशयाचं आकलन होण्यात कमी पडतो किंवा बुद्धिगुणांक त्याचा कमी आहे असं म्हणू किंवा अशा वर्गात अशा विद्यार्थ्याला वर्गामध्ये समावेश करून घेताना मग त्याला छोटी छोटी अभ्यासक्रमाचे छोट्या छोट्या घटकांमध्ये विभाजन करणं, त्यानंतर त्याला फ्रेम्स किंवा आपण जे स्किनरचे फ्रेम्स म्हणतो किंवा चौकटी, अध्ययन अध्यापनाच्या चौकटी अशा रीतीने काही सराव देणे. थोडी प्रगती झाली तरी त्याला प्रेरणा देणे, त्याच्या यशाबद्दल त्याचं कौतुक करणे, अशा विविध योजनांचा वापर करून त्याचा एक वैयक्तिक शैक्षणिक योजना किंवा नियोजन केलं जातं आणि त्यानुसार अर्थात वैयक्तिक शैक्षणिक योजनेमध्ये यशस्वी जर ती शैक्षणिक योजना किंवा तो इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन व्हायचा असेल तर त्यासाठी केवळ शिक्षक किंवा केवळ वर्ग शिक्षक आवश्यक नाही, तर वर्ग शिक्षक, विषय शिक्षक, समवयस्क विद्यार्थी, पालक आणि एकूणच शाळेतील इतर सुविधांचा समावेश असतो. ह्या सुविधांचा जर समन्वयाने वापर केला तर वैयक्तिक शैक्षणिक योजना यशस्वी रीतीने आपण पार पाडू शकतो. थोडक्यात युअर चाइल्ड्स IEP प्रत्येक विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याचा स्वतःचा इंडिव्हिज्युअलाइज एज्युकेशन प्लॅन असतो, वैयक्तिक शैक्षणिक योजना असते. त्या दृष्टीने परत सभा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये पालकांना सहभागी करून घेतलं जातं. एखाद्या विषय शिक्षकामध्ये विषयामधील प्रगती कमी असेल तर त्या दृष्टीने त्याचा साकल्याने विचार करून त्याचा बदल केला जातो. ह्या दृष्टीने नियोजन चांगल्या रीतीने करून त्या विद्यार्थ्याचं अध्ययन अध्यापन अधिक चांगल्या रीतीने कसं होईल याचा विचार करून साकल्याने वैयक्तिक शैक्षणिक योजनेचे नियोजन केले जाते. मग आता ही वैयक्तिक शैक्षणिक योजना जेव्हा आपण तयार करत असतो, उदाहरणार्थ मी सांगितलं की आपण एखादा विद्यार्थी थोडासा कमी पडतोय अभ्यासामध्ये असं आपल्याला वाटतं, पण काही सांगता येत नाही. तो कृतीद्वारे अध्ययन अतिशय चांगल्या रीतीने समजून घेऊ शकत असेल किंवा त्याला इतर कुठल्या तरी ज्ञानेंद्रियाद्वारे तुम्ही अध्यापन केलं तर चांगल्या रीतीने समजू शकत असेल तर विद्यार्थ्याची बलस्थाने ओळखा, विद्यार्थ्याच्या अनुदेशनाच्या गरजा ओळखा. त्याला तुम्ही इतक्या स्पीडनी इतक्या वेगाने जर शिकवत असाल तर त्याला नाही समजत, त्याला पटकन आशयाचं आकलन नाही होऊ शकत. मग त्याचं बलस्थान काय आहे? समज. त्याला कृतीद्वारे अध्ययन अतिशय चांगल्या रीतीने समजता येतं किंवा एखादा समवयस्क विद्यार्थी असेल आणि तो जर समजावून परत एकदा जर तो समजावून सांगत असेल तर त्याला जास्ती चांगल्या रीतीने समजतंय असं जर जाणवलं तर ती त्या विद्यार्थ्याच्या अनुदेशनाची गरज आहे, ती तुम्ही ओळखा. त्यानंतर गटासाठी उद्दिष्टाचं, सगळ्या वर्गासाठी अभ्यासक्रमाची अध्ययनाची उद्दिष्टे वेगळी असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठीची वैयक्तिक उद्दिष्टे वेगळी असतात. त्याची गल्लत न करता शिक्षकाने लक्षात घेतलं पाहिजे की गटासाठीची उद्दिष्ट ही वेगळी आहे, ती सगळ्या गटाला बरोबर तर जायचंच आहे, पण याखेरीज एखादा विद्यार्थी मागे पडत असेल, एखादा विद्यार्थी पुढे जात असेल तर या सगळ्यांचा वेग समान राखण्यासाठी वैयक्तिक उद्दिष्ट देखील आवश्यक आहेत आणि त्यानुसार उद्दिष्टांचं वर्गीकरण वैयक्तिक शैक्षणिक योजना तयार करताना अतिशय आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी म्हटलं की पालकांना सहभागी करून घ्या. विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती वेळोवेळी सभा घेऊन वर्ग शिक्षक, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, काही मित्र किंवा समवयस्क विद्यार्थी आणि पालक या सगळ्यांना सहभागी करून जर या संबंधी नियोजन केलं तर आपली वैयक्तिक शैक्षणिक योजना अतिशय चांगल्या रीतीने आपण राबवू शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो.
आपण बघितलं तर स्टुडंट विद्यार्थी, त्यानंतर नेहमीचे विषय शिकवणारे शिक्षक, त्यानंतर शाळेतले जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतींचं अनुदेशन करत असताना वेगवेगळ्या ज्या सेवा प्रदान केल्या जातात त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह, पालक, त्याच्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशेष शिक्षकाची किंवा विशेष मदत लागत असेल तर त्या संबंधीचा तो विशेष शिक्षक किंवा तज्ज्ञ किंवा स्पेशल टीचर, त्यानंतर त्याची प्रगती कशी होतीये हे पृथक्करण करून सांगणारा एखादा तज्ज्ञ आणि विशेष शिक्षण पद्धती या सर्वांचा समावेश त्या वैयक्तिक शैक्षणिक योजनेमध्ये जर करून घेतला, वेळोवेळी त्यांच्या सभा घेतल्या, विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेतला तर ती चांगल्या रीतीने आपण राबवू शकतो. आता हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला अनुदेशनासाठी प्रभावी पद्धती निवडायच्या. तर समावेशक वर्ग अर्थात जे आपण आता पाहिलं विविधतेने नटलेलं आहे त्याच्यातील अध्यापनाचं आव्हान आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि मग ते करताना आपल्याला काय काय विचार करायला लागणार आहे तर बघा, आशय, अध्यापन पद्धती, विशेष गरजा, बदल करण्याची क्षेत्रे. आता विशेष गरजा आपण पहिलं जर बघितलं तर दृष्टीदोष असणारे विद्यार्थी, तर बदल करण्याची क्षेत्र काय तर दृष्टीदोष आहे, त्यामुळे दृष्टी नाही आहे किंवा कमी आहे, तर हेच बदल करण्याचं क्षेत्र आहे. मग त्याला काय आपण आशय कशा पद्धतीने अध्यापन पद्धतीत बदल करणार आहे आणि कशा पद्धतीने आशयचं सादरीकरण करणार आहे. तर श्रवण हे एक माध्यम आहे, श्राव्य किंवा श्रुती हे एक ज्ञानेंद्रिय की ज्याद्वारे तुम्ही अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी रीतीने करू शकता. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? श्रवण, प्रस्तुत विषय सामग्री आणि तोंडी माहिती देणं आणि मोठ्याने वाचन करणं. मग फक्त दृष्टीदोष आहे, त्याला स्पर्शविषयक आणि गतिविषयक ज्ञान आहे, तर मग क्षेत्रभेट आयोजन, एखाद्या ठिकाणी जा, बँकेमधले व्यवहार ठीक आहे ना, तुम्ही त्याला तिथे घेऊन त्या गोष्टींना स्पर्श करायला लावा, त्या लोकांशी बोलायला लावा आणि योग्य आहे तिथे, आवश्यक आहे तिथे ब्रेल लिपीचा वापर करा. आता भावात्मक दृष्टीने कसं तुम्ही सांगू शकाल तर लहान लहान गटांची निर्मिती कर आणि समवयस्क विद्यार्थी जो दृष्टीदोष असलेला नाहीये आणि दृष्टीदोष असलेला आहे असं एकाच एक पद्धतीने त्याला आशयाचं आकलन किंवा आशयाचं सादरीकरण करा. रोल प्ले किंवा भूमिका पालन करा लहान गटामध्ये. विद्यार्थ्यांचा आवडीचे विषय त्याला परत परत सांगा, त्याच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया विकसन करा. ह्या दृष्टीने तुम्ही समावेशिक वर्गातील दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन अध्यापनाचं आव्हान चांगल्या रीतीने पूर्ण करू शकाल. मग कर्णदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय कराल? आता कर्णदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय बदल करायला लागणार आहे तर श्रवण नाहीये आणि संप्रेषण नाहीये. श्रवण नाही, ऐकू येत नाही, त्यामुळे बोलणं थोडंसं अवघड जातं आणि त्यामुळे संप्रेषण जे आहे, कम्युनिकेशन आहे, हे जी कौशल्य आहेत ही वाढीसच लागत नाही. मग त्याच्याकडे काय बलस्थानं आहेत? बलस्थाने ओळखा, स्ट्रेंग्थ ओळखा. तर त्याची दृष्टी आहे ना, लेख, पुस्तके, याचं उदाहरण वाचन, स्पष्टीकरण द्या, लिप मुवमेंट्स किंवा ओठाच्या हालचाली अशा सावकाश असू देत की त्याला समजेल. त्याला व्हिडिओ क्लिप्स दाखवा, स्लाइड शो दाखवा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवा, प्रत्यक्ष कृती पाहण्यास उद्युक्त करा किंवा वर्गामध्ये प्रयोग दिग्दर्शन पद्धतीचा वापर करा, त्याला प्रयोगशाळेमध्ये नेऊन दाखवा. आणि याखेरीज स्पष्टीकरण अतिशय चांगल्या रीतीने प्रभावी होण्यासाठी चिन्हांच्या भाषेचा, कर्णबधिरांसाठी जी साइन लँग्वेज आहे त्याचा उपयोग करा. त्याची माहिती शिक्षकाला असणं अतिशय आवश्यक आहे. क्षेत्रभेट इथं सुद्धा अर्थात उपयोगी पडते, कारण जरी ऐकू येत नसलं तरी तो पाहू शकतो डोळ्यांनी आणि ते ज्ञान किंवा स्पर्श करू शकतो, हे ज्ञान त्याला नक्कीच उपयोगी पडेल. आणि भावात्मक मध्ये देखील एकाच एक सादरीकरण करा की त्या कर्णदोष नसलेले विद्यार्थी त्याच्याशी जेव्हा बोलेल तेव्हा संप्रेषण कौशल्य थोडं का होईना वाढीस लागेल. त्याच्या ओठाच्या हालचालींनी, त्याच्या इतर हावभावांनी, त्याला जर चिन्हांची भाषा थोडीफार अवगत असेल तर या सगळ्या गोष्टीतून आशयाचं आकलन होण्यास अतिशय मदत होते.
थोडक्यामध्ये दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण अध्ययन अध्यापन किंवा अनुदेशन पद्धतीत काय बदल करू शकतो, कर्णदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण अनुदेशन पद्धतीत काय बदल करू शकतो. आता विशेष गरजा आहेत बौद्धिक आणि अध्ययन क्षमता. आता बौद्धिकदृष्ट्या मागास असेल, क्षमता अध्ययन अक्षम असेल, तर आकलन आणि प्रक्रिया ही ती बदल करण्याची क्षेत्र असेल. कारण आशयाचं आकलन होणं याच्यामध्येच थोडासा प्रश्न येतो आणि मग ती प्रक्रिया जी मेंदूत होते ती अतिशय सावकाश होते. मग त्याच्यासाठी काय करता येईल, त्याला तोंडी माहिती देत राहा, मोठ्याने वाचन करा, क्लिप्सचा उपयोग करा. या दृष्टीने दृष्टी किंवा दृक माध्यमाचा वापर जर इथं करायचा असेल तर लेखाचं वाचन, त्याचं स्पष्टीकरण, व्हिडिओ दाखवा. वारंवार एखादी गोष्ट दाखवल्याने, वारंवार एखादी गोष्ट कानावर पडल्याने त्या गोष्टीचं आकलन सुलभ रीतीने होऊ शकतं. आणि अर्थात चिन्हाची भाषा देखील इथे उपयोगी पडते. स्पर्शविषयक, गतिविषयक अर्थातच आहे. इथे परत तुम्ही एक्सपिरियन्शियल लर्निंग जे आपण म्हणतो की त्याला खरा अनुभव घेऊ द्या, अनुभवातून शिकू द्या. अनुभवातून आपण जेव्हा शिकतो तेव्हा ते दीर्घकाळ लक्षात राहतं, दीर्घकाळ स्मरण होतं त्याचं आणि त्यामुळे आकलन होण्यामध्ये सुलभता येते. भावात्मक मध्ये परत जेव्हा आपण म्हणतो अध्ययनामधील अक्षमता आहे तेव्हा नक्कीच लहान गटामधील अध्ययन अध्यापन उपयुक्त ठरू शकतं. वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेता येतं, सादरीकरण करता येतं, भूमिका पालन करता येतं. याखेरीज एखाद्या गोष्ट त्याला आधीच आशयाचं आकलन होत नाहीये, त्यामुळे एखादा अवघड गोष्ट जर तुम्ही त्याच्या समोर ठेवली तर ती त्याचं आकलन करून घेणं किंवा ती समजावून घेणं त्याला अतिशय क्लिष्ट वाटतं आणि मग त्याच्यामधला अध्ययनाचा रस, अध्ययनात ती जी आवड असते ती त्याची हळूहळू कमी होऊ लागते आणि त्याची परिणती वर्गामध्ये त्याचं लक्ष न लागणं किंवा वर्गातलं अध्ययन अध्यापनामध्ये त्याची आवड पूर्णपणे नाहीशी होणं यामध्ये होऊ शकतं. तर विद्यार्थ्याच्या आवडीचे विषय, त्यांना गोष्टी सांगणं, गोष्टी रूपाने इतिहास समजावून देणं, गोष्टी रूपाने भाषा, भाषिक कौशल्य शिकवणं किंवा शास्त्र जरी असलं, विज्ञान जरी शिकवत असलं तरी दिग्दर्शन पद्धतीचा वापर, एक्सपिरियन्शियल लर्निंगचा वापर, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजावून सांगणं, या अतिशय वेगवेगळ्या अन्वेषण पद्धतीचा वापर तुम्ही केला तर नक्कीच बौद्धिक आणि अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आशयाचं आकलन सुलभ रीतीने होऊ शकतं. मग आता आपण काय काय उपयोगात आणू शकतो, तर सहकार्यात्मक अध्ययन आणि समवयस्क अनुदेशन. सहकार्यात्मक अध्ययन आपण बघितलेलं आहे. सहकार्यात्मक अध्ययनामध्ये गटामधलं अध्ययन अनुदेशन असतं, त्यानंतर बुद्धिमंथन असतं, चर्चा असते, जोडी केली जाते. समवयस्क अनुदेशनामध्ये एखाद्या समवयस्का बरोबर तुमची जोडी जमवून तो समवयस्क तुम्हाला अध्ययन अध्यापन किंवा मार्गदर्शक असा ठरू शकतो. कोऑपरेटिव्ह लर्निंग अँड पियर ट्युटरिंग. So what is cooperative learning then? It involves students working together in small groups to accomplish shared goals. सहकार्यात्मक शिक्षणामध्ये मेन काय तर सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लहान गटामध्ये एकत्र काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश. मग आता तो लहान गट कसा असतो तर होमोजिनस, एक जिन्सी नसतो तर बहुजिन्सी असतो, बहुआयामी असतो. सहकार्यात्मक अध्ययनामध्ये जो आपण गट तयार करतो तो कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांनी करताना विविध अध्ययन क्षमता, विविधता असणारे विद्यार्थी या लहान गटामध्ये समावेश केले पाहिजेत. ज्याला चांगल्या रीतीने समजतंय तो चांगल्या रीतीने न समजणाऱ्या विद्यार्थ्याला मदत करेल, विशेष गरजा ओळखून, आणि हे सगळे मिळून सहकार्यात्मक रीतीने अध्ययन अध्यापन करून यश प्राप्त करतील. आता सहकार्यात्मक अध्ययन तंत्रे आपल्याला कुठली कुठली नेमकी वापरता येणार आहेत याच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. तर थिंक, पेअर, शेअर हे जे अध्ययन अध्यापन तंत्र आहे, समावेशित वर्गामध्ये पण आपण विचार करू शकतो की आपण शिक्षक आपल्यापुढे एखादी समस्या मांडतो, एखादा प्रश्न मांडतो, त्याच्यावर विचार करण्यास आपल्याला उद्युक्त करतो. तो विद्यार्थी स्वतः विचार करतो. आता इथे समावेशित वर्गामध्ये एक विशेष गरजा असणार आणि एक सर्वसामान्य विद्यार्थी असं देखील आपल्याला जोडी जमवता येते. हे दोघंही वेगळ्या रीतीने विचार करतात एखाद्या समस्येवर.
त्यानंतर समावेशित वर्गामधला हा विशेष गरजा असलेला विद्यार्थी, त्याला काय वाटतं, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल किंवा त्यांनी काय विचार केला हे सर्वसामान्य विद्यार्थ्याबरोबर शेअर करतो किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्याबरोबर मांडतो समोर आणि सर्वसामान्य विद्यार्थी त्याच्या समोर मांडतो आणि अशा दृष्टीने दोघं मिळून त्याच्यामधून मार्ग काढतात आणि त्याचा साधक बाधक विचार करून एखाद्या समस्येचं निराकरण करतात. इथे सर्वसामान्य आणि विशेष गरजा असणारे असंही नाही, तर सर्वसामान्य विद्यार्थी असलेले दोन देखील आपण यांची जोडी जमवू शकतो. जिगसॉ पझल या पद्धतीने एखादा प्रॉब्लेम, तुम्हाला एखादी समस्या दिली जाते आणि त्या समस्येचं निराकरण करताना आपण जी कोडी सोडवतो, जी आपण म्हणतो की तुकड्या तुकड्याने जोडून जी कोडी सोडवतो, त्या प्रकारे अशी एक समस्या मांडली जाते आणि त्या दृष्टीने अध्ययन कसं करायला, तर जिगसॉमध्ये गट करून गटाच्या माध्यमातून देखील विद्यार्थी त्या समस्येचं निराकरण करायचा प्रयत्न करतात. 3 स्टेप इंटरव्ह्यू मध्ये आपण आधी पेअरमध्ये एकमेकांशी चर्चा करून 3 पायऱ्यांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल मुलाखत घेतली जाते. राऊंड रॉबिन हे पण एक सहकार्यात्मक अध्ययनाचं तंत्र आहे. बुद्धिमंथन, इथे एखादी समस्या सगळ्यांच्या समोर मांडली जाते. इथे सर्वसमावेशक वर्गामध्ये वेगवेगळ्या क्षमता असलेले, वेगवेगळी, आता समजा दृष्टीदोष असलेला विद्यार्थी असेल तर त्याला तोंडी समस्या सांगितली जाते. कर्णदोष असलेला विद्यार्थी असेल तर त्याला ती समस्या फळ्यावर मांडली जाते. त्यानंतर थोडासा अध्ययनक्षम असा विद्यार्थी असेल तर त्याला समजावून सांगितलं जातं की नेमकं तुला कशा संबंधात विचार करायचा आहे आणि या दृष्टीने एखादी समस्येवर थोडीशी एखादी गोष्ट सांगितली जाते की उदाहरणार्थ विविधता असा एक शब्द दिला जातो आणि विविधता हे एक अतिशय सोपं उदाहरण आहे. एक उदाहरणादाखल आपण घेऊया. विविधता हा शब्द समजा दिला तर विविधता या शब्दाबद्दल तुम्हाला काय आठवतं पटकन, त्याची यादी करा आणि ही यादी करून मग विविधतेची संकल्पना तयार केली जाते. तर विविधता म्हटलं तर अमूर्त संकल्पना आहे, पण या अमूर्त संकल्पनेला मूर्त रूप देणं, संकल्पना तयार करणं हे विद्यार्थ्यांकडून आपण बुद्धिमंथनाद्वारे करू शकतो. इथे अगदी सोपं उदाहरण म्हणजे विविधता हा जर तुम्ही फळ्यावर शब्द लिहिला, त्याविषयी सांगितलं आणि विविधतेसाठी तुम्हाला कुठला शब्द आठवतोय तो फळ्यावर येऊन लिहा किंवा तो सांगा आणि मग शिक्षक अशा प्रकारे कॉन्सेप्ट मॅप किंवा अशा प्रकारे तो पूर्णपणे नकाशा करतो आणि त्यावरून नेमके योग्य शब्द कुठले, चपखल बसणारे शब्द कुठले, त्या संकल्पनेमध्ये योग्य असे बसणारे शब्द कुठले, याचा उहापोह करून सर्व वर्ग त्या ठराविक संकल्पनेची व्याख्या करतो किंवा तयार करतो. हे एक अतिशय छोटं उदाहरण झालं. अशा वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी बुद्धिमंथन तंत्राचा वापर केला जातो. फिश टँक ही देखील सहकार्यात्मक अध्ययन तंत्रापैकी एक तंत्र आहे. तर या सहकार्यात्मक अध्ययन तंत्रांचा वापर आपण समावेशित वर्गामध्ये अध्ययन, अध्यापन किंवा अनुदेशन तंत्रांसाठी प्रभावी रीतीने करू शकतो. आता समवयस्क मार्गदर्शन म्हणजे काय? पियर ट्युटरिंग. तर पियर ट्युटरिंग मध्ये सर्वसामान्यतः समावेशक वर्गामध्ये अशी जोडी जमवली जाते की एक सर्वसामान्य विद्यार्थी किंवा इव्हन एक हुशार विद्यार्थी आणि एक थोडासा कमी पडणारा विद्यार्थी, अशी देखील जोडी जमवली जाते की हुशार विद्यार्थी जेव्हा ट्युटर म्हणून किंवा शिक्षक म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून काम करतो तेव्हा तो स्वतः समजून सांगताना, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणितातल्या संकल्पना समजावून सांगताना त्याच्या स्वतःच्या संकल्पना सुद्धा परत परत दृढ होत जातात आणि त्याला देखील फायदा होतो किंवा त्याची प्रगती होते आणि त्याबरोबरच त्याच्या बडीची किंवा त्याच्या समवयस्काची देखील प्रगती होत राहते. तर पहिल्या याच्यामध्ये काय पायरी? समवयस्कांबरोबर जोडी जमवणे. इथे शिक्षक आवश्यक आहे. शिक्षकाने विशेष गरजा ओळखायच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यानुसार समवयस्कांची जोडी जमवायची. इथे कधी कधी समवयस्कांबरोबर जोडी जमवताना शाळेमधील विद्यार्थी, 2 विद्यार्थी जर एका ठराविक क्षेत्रातले किंवा एका ठराविक एरियातून, एका ठराविक भागातून येत असतील तर कधी कधी अशा रीतीने देखील जोडी जमवली जाते की त्याला घरी अभ्यास करणं, त्याची पालकांची मदत घेणं किंवा इतर प्रगतीवर लक्ष ठेवणं, अशा पद्धतीने देखील जोडी जमवली जाते. आता हा समवयस्क, ज्या समवयस्काबरोबर विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याची जोडी जमवलेली आहे
तो समवयस्क. विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याचा मार्गदर्शक शिक्षक असणार आहे. कारण शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जिथे पोहोचू शकत नाही, तिथे हा समवयस्क नक्कीच सहाय्यभूत ठरतो. तो विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्याचे ज्ञान, कौशल्य आणि आकलन वृद्धीसाठी प्रयत्न करेल. ज्ञानात भर घालेल, समजावून सांगेल. विविध कौशल्य, सगळ्यात महत्वाचं तर संप्रेषण कौशल्य त्याच्यामध्ये विकसित करेल. बऱ्याच वेळा ही बुजरी असतात, त्यामुळे यांना वर्गामध्ये मिसळणं अतिशय अवघड बनून जातं. तेव्हा तो बडी त्याचा, तो समवयस्क त्याला एक आधारस्तंभ ठरतो आणि त्यामुळे वर्गामधलं त्याचं जी आंतरक्रिया आहे त्या अतिशय सोप्या रीतीने होऊ शकतात. परंतु समवयस्कांबरोबर जोडी जमवून अध्ययन करत असताना, मार्गदर्शन करताना, त्यांच्यामधील आंतरक्रिया होत असताना या सर्व प्रक्रियेवर शिक्षकाने लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक असतं. किंवा कधी कधी होतं, उदाहरणार्थ जर एक बुद्धिमान आणि एक कमी क्षमता असलेला विद्यार्थी असेल तर बुद्धिमान विद्यार्थी त्याची टर उडवणं, त्याला त्रास देण्याची देखील शक्यता असते. तेव्हा आधी काउन्सिलिंग, जे समुपदेशन म्हणतो आपण, शिक्षकाने विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याचं आणि त्याच्या बडीचं किंवा त्याच्या समवयस्काचं समुपदेशन करणं अतिशय आवश्यक असतं, समवयस्क मार्गदर्शन यशस्वी होण्यासाठी किंवा पिअर ट्युटरिंग सक्सेसफुल होण्यासाठी. तिसरी जी पद्धत म्हटलं किंवा तंत्र, तर प्रकल्प आधारित अध्ययन, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. तर इथे आपण जी आकृती बघितली तर लक्षात येईल आपल्याला की काय काय करायला लागलं, शिक्षकांना काय काय करायला लागेल. तर पहिलं, प्रकल्प एखादा करत असताना गट करणं आवश्यक आहे. आता या गटामध्ये तुमच्या वर्गातला गट हा परत बहुजिन्सी असा आहे. सर्व प्रकारचे विद्यार्थी त्या गटात पाहिजे. तुम्हाला एक प्रकल्प सांगायचा आहे, PBL म्हणजे डुईंग प्रोजेक्ट, एखादा प्रकल्प करायचा आहे. मग नंतर प्रकल्प ही गटाचं काम आहे, टीम एफर्ट्स किंवा गटाचे प्रयत्न आवश्यक आहेत, हे समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. त्या गटाचा एक म्होरक्या किंवा नेता असणं आवश्यक आहे. लीडरला सगळ्यांना बरोबर घेऊन कसं जायचंय त्याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालक या दोघांनी प्रक्रिया समजून घेणं अतिशय आवश्यक असतं, कारण पालकांची पण प्रकल्पामध्ये मदत असते किंवा आवश्यक असते. प्रकल्प पद्धतीने अध्ययन विद्यार्थ्यांना अतिशय समृद्ध करून जातं. त्याला प्रत्यक्ष कृतीद्वारे ज्ञान मिळतं, त्याला त्याचं उपयोजन करता येतं. हे प्रकल्प करत असताना एखाद्या वेळेला अपयश येऊ शकतं, तर अपयशाला बाजूला सारून तो प्रकल्प पुढे न्यायचा आहे. हे जेव्हा विद्यार्थी करतो तेव्हा त्याच्यातली सहनशीलता वाढीस लागते. त्याच्यानंतर सराव करण्याची सवय लागते आणि वेगळ्या पद्धतीने अध्ययन करणे, वेगळ्या पद्धतीने विचार करणं, डायव्हर्जंट थिंकिंग जे आपण म्हणतो, तशा प्रकारे विचार करण्याची सवय लागते. आणि या सगळ्या गोष्टींना शिक्षकाने तंत्रज्ञानाची सुद्धा जोड देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत समस्या निराकरण अध्ययन, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग. प्रकल्प विद्यार्थ्याला शिक्षकाने दिलेला असतो आणि त्यानुसार तो प्रकल्प तयार करण्यासाठी झटतो, तो गट झटतो. आता समस्या जेव्हा एखादी दिलेली असते तेव्हा समस्या निराकरण करताना कुठल्या महत्वाच्या पायऱ्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर समस्या शिक्षकाने सुरुवातीला त्या संबंधी प्लॅनिंग करणं, नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. समस्येचं सादरीकरण करायचंय, समस्येचं सादरीकरण करणं अतिशय आवश्यक आहे. एखादा घटक अध्यापनातला घेतला, एक समस्या आहे की असं करायचं आहे आणि आता ह्याचं सादरीकरण शिक्षकांनी करायचं. त्यानंतर समस्येची संकल्पना करणे आणि पूर्वज्ञानावर आधारित बुद्धिमंथन अतिशय आवश्यक आहे. की समस्या काय आहे हे समजलंय की नाही विद्यार्थ्यांना, ते शिक्षकाला आधी पाहणं आवश्यक आहे. ती समस्या सादर केली, तुला नेमकं काय समजलंय, ती कशी सोडवता येणे, त्याच्या पायऱ्या तुझ्या लक्षात आल्यात का, हे प्रत्येक विद्यार्थ्याला विचारणं आवश्यक आहे. इथे सुद्धा गटाद्वारे समस्या निराकरण करू शकतं. सुरुवातीला विद्यार्थी स्वतंत्ररित्या समस्या सोडवण्याबाबत अध्ययन करतात. समस्या दिल्यानंतर ही समस्या कशी सोडवायची आपल्या वेगाने याचा प्रयत्न करतात, आपल्या परीने उदाहरणाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतात. त्यानंतर एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करतात, शिक्षकांची चर्चा करतात आणि समस्या निराकरणाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. मग काय शिकलोय आपण,
त्या उत्तराची चर्चा करून शिक्षक आणि विद्यार्थी मिळून त्याचा आढावा घेतात आणि उत्तर जे आलेलं आहे त्याच्यातून नवीन अध्ययन काय झालंय, ते नवीन अध्ययन झालंय त्याला जुन्या अध्ययनाशी सांगड घालून नवीन अध्ययन आणि परत नवीन समस्या आणि परत नवीन अध्ययन. प्रत्याभरण थोडक्यात ही सुद्धा एक प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी. समस्या निराकरण अध्ययन देखील समावेशक वर्गामध्ये अतिशय उपयोगी पडतं. इथे परत वेगवेगळ्या क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार करून समस्या देणं शिक्षकाला अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपण म्हणतो की प्रकल्प पद्धतीचा वापर करायला पाहिजे, समस्या निराकरण पद्धतीचा वापर करायला पाहिजे, वैयक्तिक शैक्षणिक योजना पाहिजे, हे सगळं पाहिजे. त्याच्यासाठी समावेशित वर्गाचा अध्ययनाचा एक सार्वत्रिक आराखडा तयार करणं आवश्यक आहे. युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग. मग हा सार्वत्रिक आराखडा म्हणजे नेमकं काय, त्याचं काय उद्दिष्ट असणार आहे, तर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान अभ्यासक्रम वापरात आणण्याची संधी उपलब्ध करून देणं. अभ्यासक्रम समानच असणार आहे. परत लक्षात घ्या, समावेशित वर्गातील अभ्यासक्रम समान असणार आहे, फक्त अभ्यासक्रम राबवण्याच्या पद्धती वेगळ्या असणार आहे. ते देखील या पद्धती विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांनुसार बदलत जाणार आहेत. शिक्षण तज्ज्ञांना अध्ययन पोषक वातावरण आणि पद्धती तयार करण्यास सहाय्य करणे. मग अभ्यासक्रम राबवताना ज्या विशेष गरजा आहेत विद्यार्थ्यांच्या, त्या दृष्टीने कुठल्या कुठल्या पद्धती उपयुक्त ठरतील, वर्गामधलं वातावरण अध्ययनास पोषक कसं होईल, कारण वर्गातले सगळे विद्यार्थी तुम्हाला सहभागी करून घ्यायचे, त्या दृष्टीने तुम्हाला काय करता येईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कसा उपलब्ध करून देता येईल. मग त्याच्यासाठी गाभाभूत घटक काय तुमच्या लक्षात घ्यायला, अभ्यासक्रम तयार करताना, सार्वत्रिक आराखडा तयार करत असतानाच जे गाभाभूत घटक आहेत, कोर एलिमेंट्स आहेत, ते म्हणजे युनिव्हर्सॅलिटी अँड इक्विटी, सार्वत्रिकता, सार्वत्रिकीकरण, सगळ्यांसाठी अभ्यासक्रम. जेव्हा आपण म्हणतो सर्व SSA, सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियानाने शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करायचं ठरवलं होतं 14 वर्षापर्यंत वयोगटाच्या मुलांपर्यंत, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. तर सार्वत्रिकीकरण शिक्षणाचं करणं हे उद्दिष्ट होतं. थोडक्यात सार्वत्रिक अभ्यासक्रम त्या वर्गासाठी तयार करायचा. आणि इक्विटी, समता, इक्विटी हा अतिशय, इक्वॅलिटी आणि इक्विटी याच्यामधला फरक एक लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक अतिशय चांगलं चित्र मी वर्णन करून सांगू शकते की एक मॅच चालू आहे, ती बघायची आहे लोकांना. तर इक्विटी कशी आणता येईल, तर 3 विद्यार्थी आहेत, एक उंची कमी आहे त्याची, त्याला बघता येत नाही, तो म्हणजे संधी तर दिली पण तुला बघ, जसं बघता येईल तसं बघ. इक्विटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लहान किंवा कमी उंचीचा असेल तर त्याला एक स्टूल दिलेला आहे, जास्त उंचीचा असेल तो त्याला प्रश्नच नाही. या रीतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार बदल केलेले आहेत, म्हणजेच इक्विटी किंवा समता. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी आणि इन्क्लुझिव्हनेस, लवचिकता आणि समावेशन. अभ्यासक्रम लवचिक असणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये खूप अशा जागा असाव्यात की जिथे आशयामधला बदल नसता, आशयाचं आकलन करताना पद्धतींमधला बदल कसा करता येईल लवचिक रीतीने, ते त्याचा समावेश असणं आवश्यक आहे. समावेशन हा तर अध्ययनाचा सार्वत्रिक आराखड्याचा गाभाभूत घटक आहे, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचं समावेशन जे करू शकेल किंवा जो अभ्यासक्रम करू शकेल किंवा जो सार्वत्रिक आराखडा करू शकेल तोच आदर्श समावेशित शिक्षणाचा आराखडा असेल. मग योग्य रीतीने तयार केलेला आराखडा, अप्रोप्रिएटली डिझाईन, ह्या विद्यार्थ्यासाठी, त्या विद्यार्थ्यासाठी, त्या विद्यार्थ्यासाठी, सर्वांसाठी असा तो योग्य रीतीने तयार केलेला आराखडा असणार आहे. सहज रीतीने तो उपलब्ध असेल, सहज रीतीने त्याचं अनुदेशन करता येईल. युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग. कशासाठी पाहिजे अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा, आपल्याला काय आवश्यक आहे, वेगळा असलेलं चालणार नाही का, तर वर्गामध्ये अशा विद्यार्थ्यांचा समावेश असतो की ज्यांच्यामुळे आपल्याला हा अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा असणे आवश्यक आहे. वर्गामध्ये अशा विद्यार्थ्यांचा समावेश असतो जे विविध भाषिक क्षमता असणारे असतात, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारे असतात, काही विद्यार्थ्यांच्या वेगळ्या गरजा असतात, काही विद्यार्थी वेगवेगळ्या शैक्षणिक वातावरणातून आलेले असतात,
आणि काही विद्यार्थ्यांची अवधान कक्षा आणि आवड वेगळी असते. क्षमता वेगळ्या, पार्श्वभूमी वेगळी, वातावरण वेगळं, क्षमता वेगळ्या, गरजा वेगळ्या. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश जर करायचा असेल, तर अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा असणे आवश्यक आहे. मग आता कुठल्या प्रकारे अध्ययन अनुदेशन करायला पाहिजे, तर वैविध्यपूर्ण डिफरन्शिएटिंग इन्स्ट्रक्शन्स पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अनुदेशन केलं पाहिजे. वैविध्यपूर्ण अनुदेशन, डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय मग? तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुमच्या अध्यापनाचं नियोजन करा. गरजा, क्षमता, अभ्यासक्रमातील एकूण प्रगती हे सगळं लक्षात घेऊन आशयाची निवड करा. एखाद्या विद्यार्थ्याला आशय जास्त तुम्ही दिलात आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या वेगानुसार आकलन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर त्याच्यात काहीच वावगं नाही. म्हणजेच वैविध्यपूर्ण अनुदेशनाचा तुम्ही उपयोग करता. विद्यार्थ्यांचे गुणधर्म, त्यांना हवे असलेले सहाय्य, त्यांना कुठल्या पद्धतीची मदत हवी आहे. ती भौतिक मदत असेल, भौतिक साहित्याची मदत असेल, त्याला शैक्षणिक गरजा वेगळ्या असतील, अनुदेशन प्रणालीची मदत असेल, गटामध्ये विभाजन करून त्यांना चांगल्या रीतीने अनुदेशन किंवा चांगल्या रीतीने अध्यापन करू शकत असेल, यानुसार त्या विद्यार्थ्यांचं दोजींसी गटामध्ये विभाजन करा आणि त्यानुसार तुमच्या पाठाचं नियोजन करा. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुदेशनाचा उपयोग, जसं आता आपण या आकृतीमध्ये दाखवलंय तसं प्रत्येकाची विचार प्रक्रिया वेगळी असते आणि प्रत्येकाच्या विचार प्रक्रियेनुसार तुम्हाला अनुदेशनाचा उपयोग करणं आवश्यक आहे. मग एखाद्याला थोडक्यामध्ये आपण जे शिक्षणाच्या किंवा अध्ययन शैली म्हणतो, लर्निंग स्टाईल, त्यानुसार अनुदेशन देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अध्ययन केलेल्या आशयाचं सादरीकरणाची तंत्र सांगणं देखील आवश्यक आहे. मग शिक्षक कशात बदल करू शकतात, तर आशय, प्रक्रिया आणि उत्पाद, कंटेंट, प्रोसेस अँड प्रॉडक्ट. कशासाठी बदल करायचे, तर विद्यार्थ्यांच्या भिन्नतेनुसार आपल्याला याच्यामध्ये बदल करायचे. अध्ययनाची तयारी, विद्यार्थ्यांची अध्ययनाची तयारी, विद्यार्थ्यांची आवड किंवा विद्यार्थ्यांची अभिरुची आणि विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता यानुसार शिक्षकांना आशय, प्रक्रिया आणि उत्पाद याच्यामध्ये बदल करायचे. आणि मग कशासाठी करायचे, खालील बाबींसाठी. तर वाढ, विद्यार्थ्यांची वाढ किंवा विकास चांगल्या रीतीने होण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या खालील भिन्नतेनुसार खालील बाबींसाठी बदल करणं आवश्यक आहे. आशय, प्रक्रिया, उत्पाद, अध्ययनाची तयारी, अभिरुची, अध्ययन क्षमता आणि वाढ, प्रेरणा आणि कार्यक्षमता. मग अनुदेशन आणि पाठ नियोजनासाठी वैविध्यपूर्ण अनुदेशनाच्या मुख्य तत्वांचा उपयोग करत असताना आपण काय करणार आहोत, तर तत्व आहे आशयातील विविधता. आपण वापर कसा करणार आहे, आशयातील विविधता विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची तयारी, आवड, अध्ययन शैली, प्रेरणात्मक गरजा याचा विचार करून आशयामध्ये विविधता आणणं. वेगवेगळ्या काठिण्य पातळीचा आशयाचा पहिल्यांदा सोपं शिकवायचं. आपण म्हणतोच मानसशास्त्रीय तत्वानुसार सोप्याकडून अवघडाकडे, जे मूर्ताकडून अमूर्ताकडे, ह्या दृष्टीने जे आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शिकवणं, अध्यापन करणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमाचे सुटसुटीत अशा उद्दिष्टांमध्ये रूपांतरण, नवीन आशयाचं सादरीकरण करताना मुक्त प्रश्नांचा उपयोग करणं आणि विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ अध्ययन पातळीवरून नवीन, म्हणजे एखादं पूर्वज्ञान आहे आणि त्याच्याकडून तो नवीन क्षमतेवर जाणार आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, इथे जे म्हणतं व्हॉट इज ऑलरेडी नोन, पूर्वज्ञान, व्हॉट कॅन बी नोन विथ असिस्टन्स, काय तो आकलन करू शकतो आणि व्हॉट इज नॉट नोन. प्रक्रियेतील विविधता कशी, तर अध्ययनाची तयारी, आवड या सगळ्या विविध परीक्षण तंत्रांचा वापर करणं, विद्यार्थ्यांच्या क्षमता, ठराविक अध्ययन क्षेत्रामध्ये त्याला आवश्यक असलेली मदत याचा सगळ्याचा विचार साकल्याने करून तंत्रांचा वापर करणं, अनुदेशन आणि व्यवस्थापन तंत्रांचा वापर करणं आणि वापरल्या जाणाऱ्या विविध अनुदेशन पद्धतीस विद्यार्थ्यांचा काय प्रतिसाद आहे, विद्यार्थ्यांना समजतंय की नाही, एखादी पद्धती जी आपण वापर करत आहोत ती योग्य आहे की नाही, ती परिणामकारक आहे की नाही याची देखरेख करणे. आता देखरेख कशी करणार, तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा येतोय. तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडे बघितलं की तुम्हाला समजेल, शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा निरीक्षण करून शिक्षकाला ओळखता आलं पाहिजे की त्याला या
अध्ययन अध्यापनामध्ये रुची आहे की नाही, त्याला गोष्टींचं आकलन होतंय की नाही, ही अनुदेशन पद्धती जी मी वापरतोय ती त्याला रुचते की नाही. म्हणजेच इथं तत्व काय, प्रक्रियेतील विविधता, प्रक्रियेमध्ये काय काय विविधता आणायची आणि त्याचा वापर कसा करायचा याच्या संबंधी आपण आता माहिती पाहिली. याच्या आधी आपण माहिती पाहिली आहे ती आशयातील विविधता, आशयामधील विविधतेचा वापर आपण कसा केलेला, कशा पद्धतीने करायला पाहिजे, ही झाली प्रक्रियेतील विविधता. आणि तिसरी जी आपण म्हणतो, कारण आशय, प्रक्रिया आणि उत्पाद यांच्यामध्ये शिक्षकांनी बदल करायचा आहे असं जर आपण म्हणतोय, तर तो बदल कसा करायचा आहे, तर आता उत्पादातील विविधता याच्यामध्ये बदल कसा करणार आहोत आपण, तर विविध मूल्यांकन तंत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेणं. बरोबर आहे. उत्पाद म्हणजे तुम्ही आशय, त्याचं सादरीकरण केलं, आशय ठरवला, अभ्यासक्रमानुसार तुम्ही आशय ठरवला, त्या आशयाचं सादरीकरण करण्यासाठी विविध अध्ययन अध्यापन पद्धती, अनुदेशन तंत्रे याचा वापर केला. पण त्यामुळे जी विद्यार्थ्याची प्रगती झाली त्याला आपण असं म्हणू उत्पाद. त्यामुळे जे उत्पाद तयार झालं ते खरोखर यशस्वी झालंय की नाही, तुमची अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी झाली की नाही, तुम्ही जो आशय ठरवला होता त्याचा खऱ्या रीतीने आकलन झालंय की नाही, हे कसं समजणार, तर याच्यासाठी काय वापर करणार एक शिक्षक म्हणून, तुम्ही विविध मूल्यांकन तंत्राद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेणार. मूल्यांकन तंत्रे प्रत्येक विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याची वेगवेगळी असू शकतात. आता इथे सब घोडे 12% तसं प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही लेखी परीक्षेद्वारे त्याचं मूल्यांकन करू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याची तुम्ही तोंडी परीक्षा घेऊ शकाल, एखाद्या विद्यार्थ्याला कृतीद्वारे मूल्यांकन करू शकाल. या दृष्टीने कुठल्या मूल्यांकन तंत्राचा वापर तुम्हाला करायचा याची माहिती घेणं आणि याचा अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. समस्या निराकरण प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करून घेणं आवश्यक आहे. विविध अनुदेशन व्यवस्थापन तंत्रांचा देखील वापर तुम्हाला करणं अतिशय आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन क्षमतांची जाणीव करून द्यायला पाहिजे. शिक्षक म्हणून त्याला चालना द्यायला पाहिजे की जेणेकरून तो अधिक वेगळं अध्ययन करण्यास उद्युक्त होईल, तो स्वतःचं अध्ययन करेल. स्वयं अध्ययन हेच सगळ्यात महत्वाचं अध्ययन आहे किंवा हीच सगळ्यात महत्वाची पद्धती आहे, ह्याची त्याला जाणीव होईल आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन अध्ययनास प्रेरित होईल. हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. सो अध्ययन अनुदेशन पद्धती किंवा अध्ययन अध्यापन पद्धतीचा विचार करत असताना वी कॅन से प्ले, लर्न अँड ग्रो टुगेदर. धन्यवाद.